आणि शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि शिवसेनेचे दोन्ही पक्ष दोन्ही गट हे वर्धापन दिन साजरा करणार आहेत आणि षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर इकडे वरळीमध्ये शिंदेंच्या सेनेकडून वर्धापन दिन साजरा होणार आहे। जोरदार बॅनरबाजी दोन्ही गटांकडून करण्यात येते। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळचा वर्धापन दिन हा जोरदार साजरा होणार यात अजिबात शंका नव्हती। आणि त्यातच खरी शिवसेना कोण असली नकलीचा वाद हा प्रचाराचा मुद्दा सुद्धा बनलेला होता आणि या सगळ्यात आता उद्धव ठाकरे काय बोलणार, एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा आहे, तर वरळीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि दोन्ही नेते काय बोलणार, एकमेकांवर कुठल्या शब्दात वाग्बाण सोडणार हे पाहावं लागणार आहे। आपल्यासोबत आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलण्यासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। गेले अनेक काळ आपण शिवसेनेसोबत आहेत, मात्र गेल्या 2 वर्षापासून शिवसेनेचे 2 भाग झाले आहेत, 2 वर्धापन दिन साजरे केले जात आहे। काय वाटतंय? असं आहे की 2 शिवसेनेचे वर्धापन दिन होऊ दे, 4 होऊ दे, 6 होऊ दे, अख्ख्या देशभर होऊ दे, शेवटी शिवसेनेचा वर्धापन जर दिन होत असेल तर त्याचा आम्हाला आनंदच आहे। परंतु असली सेना जी आहे ती षण्मुखानंद हॉलमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो वर्धापन दिन साजरा करते तो वर्धापन दिन खरा आहे, तो वर्धापन दिन असली आहे, तो वर्धापन दिन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। त्यामुळं आज संपूर्ण देशाचं लक्ष हे षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे आहे। आपण पाहिलं असेल तर सर्वत्र शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले आहे, खरा वारसा पुढे नेणारी शिवसेना, खरे वाघाची औलाद असलेली शिवसेना, अशा प्रकारचे बॅनर आपण सर्वत्र पाहतोय आहे। आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर देखील लागले आहेत, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून फक्त वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। नेमकं कशा प्रकारे आपण याकडे बघताय? असं आहे की जी असली शिवसेना आहे तिला फार काय अशा पद्धतीची नाटकबाजी करण्याची, शेरोशायरी करण्याची, आम्ही वाघाची औलादाव वगैरे वगैरे म्हणण्याची काही गरज नाही, कारण ओरिजिनल वाघ हा आमच्या शिवसेनेबरोबरच आहे। वाघाचे प्रकार अनेक आहेत, बिबट्या वाघ असतो, ब्लॅक टायगर म्हणजे काळा वाघ असतो, कुत्र्या वाघ असतो, मांजऱ्या वाघ असतो, असे वाघाचे अनेक प्रकार आहेत, परंतु जो ओरिजिनल वाघ आहे तो आमच्या बरोबर आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल तर या निवडणुकीमध्ये नेहमी आदित्य ठाकरे एक गोष्ट म्हणायचे की भास्कर जाधव हे आमचे स्टार प्रचारक आहे। मग आज या स्टार प्रचारक म्हणजे आपली भाषण होणार आहे का? कारण आपण वक्ते देखील आज शिवसेनेच्या पक्षाचे षण्मुखानंद हॉलमध्ये जमणाऱ्या सर्व शिवसैनिकांना आपलं भाषण ऐकायला भेटणार आहे का? नाही, असं आहे की मी बरेच दिवसापासून बघतोय की शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुख्य भाषण हे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचंच असतं आणि म्हणून त्यावेळेला काही फार भाषणं नसतात। दुसरी गोष्ट, यावेळेला आमचे नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार जे आहेत त्यांचा सत्कार सुद्धा आहे, त्यामुळं इथं अत्यंत मर्यादित भाषणं असतील। ते कोणाचं असेल आणि कोणाचं नसेल त्याची मला काही कल्पना नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, विधानसभा निवडणुका 2-3 महिन्यात आचारसंहिता लागेल, एकंदरीत या विधानसभेच्या तयारीसाठी आजचा वर्धापन दिन किती महत्वाचा आहे? आजचा वर्धापन दिन 2 अर्थानं महत्वाचा आहे। आमचा पक्ष चोरला गेला, आमची निशाणी चोरली गेली, आमचा झेंडा चोरला गेला, आमचे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चोरला गेला। त्याही पार्श्वभूमीवर आमच्याकडे फक्त 5 खासदार शिल्लक असताना आम्ही 9 खासदार निवडून आले आणि आमचे 13 खासदार ज्यांनी निवडून नेले, चोरून त्यांचे फक्त 7च उमेदवार निवडून आले। त्यामुळे शिवसैनिकांच्या मध्ये एक जबरदस्त असं नवचैतन्य आहे। शिवसेना प्रमुखांचा आपल्या शिवसैनिकांचा एक प्रचंड असा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल घडवायचाच आणि तो घडवायचा असेल तर उद्धव साहेब नक्की आदेश काय देतात हे ऐकणं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे
उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता म्हणून आजचा शिवसेनेचा मेळावा हा माइलस्टोन ठरेल असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत शिवसेना नेते भास्कर जाधव होते. यांनी देखील सांगितलं विधानसभा निवडणुकींपूर्वी येणारा हा कार्यक्रम म्हणजे वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम हा शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारा असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. शिवसेनेचा वर्धापन दिन आपण बघू शकतो. आता शिवसेनेचा वर्धापन दिन जो जूनमध्ये होतोय तिकडे आता जोरदार तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे. सगळेच नेते मंडळी हळूहळू याला सुरुवात आहे. पण आपण आता सांस्कृतिक कार्यक्रम जो खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या अगोदर होणार तिकडे आपण बघतो. सुभाष नकाशे खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम होणार आहे वर्धापन दिन आणि सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्यावर. काय सांगायला वर्धापन दिन मी एवढी वर्ष करतो आजही करतोय. त्यामुळे ॲज अ कलाकार एक वेगळा आनंद आहेच. एक वेगळे इव्हेंट, मोठे इव्हेंट करतोय. ब्रँड नेहमीच जसे इव्हेंट करत आलोय त्या पद्धतीने त्याच्याकडे मी बघतोय. आणि आम्ही 3 ॲक्ट करतो. आता एक वारी करतो, वीर मराठा ॲक्ट करतो आणि शिवसेनेची 3 गाणी मिळून एक मेडली करतो. पण एकूणच आपण बघितलं गेलं तर किती उत्साह कलाकारांमध्ये सुरू दिसतो. कारण स्किट आहे, हा सुद्धा कार्यक्रम आहे. पर्वणी शिवसैनिकांना 100% मिळणार आहे. एक एनर्जी मिळेल, एक एनर्जी सगळ्यांमध्येच येईल. कारण पहिलंच वारी करतो महाराष्ट्राचा आराध्यदैवत विठ्ठलाची वारी आणि एकूणच सुरू होईल वारी. त्यामुळे तो एक मोठा ऍक्ट करतो, ते छान छान पिरामिड करतोय. शिवाय आम्ही वीर मराठा ऍक्ट करतोय. शिवाय 2 स्किट आहेत, त्यातही सगळे आर्टिस्ट नावाजलेले कलाकार परफॉर्म करतायत. शिवाय आम्ही शिवसेनेची गाणी करतोय. म्हटल्यानंतर लोकांना 100% एनर्जी मिळेल. खूप जणांचं ते बघू शकता. एकूणच अनेक कलाकारांचा इकडे समावेश होतो आणि या कलाकारांच्या समावेशामध्ये या सगळ्या अनेक कलाकार इकडे आहेत जे बोलणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी विजू सगळे सोबत आहेत जे खऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे. आणि त्या सुरू होताना या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला. या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी शिवसेनेचा हा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे सगळ्या सुरुवात सज्ज झालेत. 6:30 ते 7च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल. पण त्याच्या अगोदरचा सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे त्याच्यात वारी असेल, शिवछत्रपतींची गाणी असतील आणि शिवसेनेची गाणी असेल. एक वेगळा संचार शिवसैनिकांमध्ये पण पाहायला मिळतो. नितीन सोबत श्रेया सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांची आता तयारी सुरू झालेली आहे वर्धापन दिनासंदर्भातली. आणि सकाळपासूनच असली आणि नकली शिवसेनेवरनं दोन्ही गटातल्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. बघूया. शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली 58 वर्षापूर्वी, ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी, मराठी माणसाशी बेमानी केली, त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेली. त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि तो उभाटाचा आहे. शिवसेना ही शेवटी शिवसेना आहे आणि ती बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्याच्यामुळे कुठलाही तऱ्हेचा संघर्ष न होता आम्ही आमचे सगळे कार्यक्रम वेगळे साजरे करत असतो. निवडणुकीमध्ये आम्ही निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे की बाळासाहेबांचा विचार हीच खरी शिवसेना आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापेक्षा अधिकची मतं ही आम्हाला मिळालेली आहेत आणि त्याच्यामुळे याच्यापुढे हा प्रश्न उपस्थित होऊ नये अशीच अपेक्षा आहे. सर्व शिवसैनिक अतिशय उत्साहामध्ये आहेत. ते वाजत गाजत वरळीला डोममध्ये येतील आणि अतिशय उत्साहाने आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या साक्षीने हा कार्यक्रम साजरा होईल. तू आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिंमत असेल तर उभाटाचे स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून आणा. कारण का दाढी कुरवडून पाकिस्तानचे नारे देऊन झेंडे फडकून तुम्ही तुमचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. आता तुमची हिंमत असेल तर तुम्ही ह्या पाकिस्तान आणि या दाढी कुरवड्या लोकांना बाजूला ठेवा आणि स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस आणि